शक्य असेल तिथं आघाडी करा, जिथं स्वतंत्र लढायचं तिथं तुम्ही स्वतंत्र लढा, त्याची मुभा वरिष्ठांनी दिलेलीच आहे. परंतु एक मेसेज आता महाराष्ट्रामध्ये 100% गेलेला आहे की भाजपच्या विरोधात विरोधी पक्ष म्हणून कणखरपणे भूमिका कोण बजावत आहे, तर ती काँग्रेस. पॅन महाराष्ट्र. मी ज्यावेळी विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्राचा विचार करतो त्यावेळी पॅन महाराष्ट्र विरोधी पक्ष कोण, तर काँग्रेस. हे साधारणपणे आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून विरोधी पक्षात असण्याच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या उद्याच्या भविष्य काळात कणखरपणे आम्ही पार पाडणार. आता तिकडं 20, 15, 11 सगळे आकडेवारी त्या ठिकाणी. आता अध्यक्षपद कुणाला मिळालं नाही आणि मदत मागितली तर विचार करू. नाही, जनतेच्या मनातली इच्छा पूर्ण हो. ते तुम्ही आता बघितलं, राष्ट्रवादीचे 20 आणि आमचे 18. म्हणजे तुम्ही बघितलं तर 38चा आकडा, म्हणजे मेजॉरिटी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची तशी जिल्ह्यामध्ये दिसते. आता शेवटी ते महायुती म्हणून लढलेले आहेत, सत्तेत आहेत, ते महायुती म्हणूनच त्यांच्याबरोबर राहणार. त्यामुळे ते काय आमच्याबरोबर येतील अशी अपेक्षा नाही. ते आता स्वतंत्रपणे अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असतील आणि त्यांनी तसा मला प्रस्ताव दिला तर त्याचा विचार करू आम्ही. सहकारातली समीकरणं वेगळी आहेत, कारण की आता बिदरी कारखाना असू दे, गडिंग्लज कारखाना असू दे, हे आम्ही या जिल्ह्यामध्ये एकत्रितपणे लढलो. जिल्हा मध्यवर्ती बँक लढलो. 2 संस्था या जिल्ह्यातल्या, जिल्हा मध्यवर्ती आणि गोकुळ, यामध्ये पक्षीय राजकारणापेक्षा त्या संस्थेमध्ये चांगले लोक जाणं गरजेचं आहे. कारण की या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून आज DCC बँकेच्या 10,000 कोटी ठेवी आहेत, इकडं 5.5 लाख शेतकऱ्यांच्या निगडीत असणारं गोकुळ आहे. आणि आम्ही सत्य अंतानं काय सांगितलं होतं, 2 रुपये चढ दर देऊ, आम्ही 12 रुपये दर जास्त दिला. शेवटी संस्था टिकली पाहिजे, कारण की राज्यामध्ये आम्ही बघतोय ज्या ठिकाणी सहकारामध्ये अशा संस्था प्रबळ नाही तिथल्या शेतकऱ्यांची अवस्था आम्ही बघतोय. आणि त्यामुळे पक्षविरहित त्या मागच्या वेळी निवडणूक लढवल्या. आता सुद्धा काय होणार आहे मला माहित नाही, परंतु शेवटी सहकारामध्ये हे राजकारण असता कामा नये, आमची भूमिका आहे. मला वाटते विश्वासाबाजी काँग्रेसमध्ये उभारले असते, सांगरोळमधनं राजू सूर्यवंशी उभारले असते तर या दोन्ही सीटा आरामात त्यांना काँग्रेसच्या दोन्ही सीटा निवडून आल्या असत्या. परंतु कदाचित काही समीकरणं त्यांना वाटली असतील शिवसेनेच्या बाजूने आहेत म्हणून तो निर्णय घेतला. परंतु शेवटी लोकांनाही निर्णय काही मान्य असावे लागतात, कारण की ते 50 वर्ष झालं काँग्रेस म्हणून राहिले होते आणि अचानक बदलल्यामुळे कदाचित त्याचा फटका त्यांना बसला असेल. नाही, आता मला वाटतं नाही म्हणतो की ही समीकरणं शेवटच्या वेळी जमणं शक्य नसते. नरके गटातल्या लोकांना देखील ते आल्यामुळं चिंता वाटली असेल, त्यामुळे त्यांचे 5-6 संचालक कुंभीचे त्या परिसरात आहेत. त्यांच्यातल्या कोणी काय आत्म काय केलं का मला माहित नाही, परंतु शेवटी एवढ्या वर्ष त्यांच्यावर लढाई केली होती आणि तेच एकदम जवळ आल्यामुळे कदाचित तो इनसिक्युरिटी नरके गटात निर्माण झाली असेल. कारण की आता त्यांच्या मतदारसंघातल्या 6 जागा आहेत करवीरमध्ये, त्यामध्ये त्यांची फक्त एकच वडंग्याची जागा साधारणपणे आलेली आहे. त्या मतदारसंघात काँग्रेसला 2 जागा म्हणजे जुन्या मिळालेल्या आहेत, राष्ट्रवादीला त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत. मला वाटते आत्मचिंतन करावं लागेल त्यांना. कसं होतं, शेवटी या स्थानिक पातळीवरच्या जिल्हा परिषद, नगरपालिका हायपर लोकल निवडणूक असतात आणि गावातला उमेदवार आहे, माझ्या जवळचा उमेदवार आहे, पंचकृषीतला उमेदवार आहे, नदीच्या पलीकडचा, नदीच्या अलीकडचा, अशी सगळ्या गोष्टी लागतात. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी होते, परंतु बऱ्याच ठिकाणी पॅनल टू पॅनल मतदान झाले. बऱ्याच ठिकाणी जिल्हा परिषदला वेगळा, पंचायत समितीला वेगळा असंही घडलं.